लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी। कन्नड माध्यमातील नवोदय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कर्नाटकातील नवोदय शाळेत प्रवेश मिळावा, सिद्धनगौडा पाटील यांची मागणी। आमदार पडळकर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण मंत्री यांच्याशी सकारात्मक चर्चा। केंद्र सरकार संचलित नवोदय विद्यालय समितीमार्फत दरवर्षी नवोदय प्रवेश परीक्षा घेण्यात येते। यामध्ये महाराष्ट्रामधील अनेक विद्यार्थी सहभागी होऊन उत्तीर्ण देखील होतात। जत तालुक्यातील सीमावर्ती भागातील अनेक कन्नड भाषिक विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण होतात। मात्र हे विद्यार्थी कन्नड भाषिक असल्याने त्यांना मराठी योग्य प्रमाणात अर्थ होत नसल्याने शैक्षणिक समस्यांना सामोरे जावे लागते। त्यामुळे उत्तीर्ण विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील नवोदय शाळेतच प्रवेश घ्यावा लागत असल्याने अनेक विद्यार्थी नवोदय शाळेत प्रवेश घेण्यास भाषेचा अडथळा असल्याने नापसंती दर्शवितात। त्यामुळे सीमावर्ती भागातील नवोदय परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कन्नड विद्यार्थ्यांना कर्नाटकातील नवोदय विद्यालयात प्रवेश मिळावा व सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांना काही जागाचे आरक्षण मिळावे अशी मागणी सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सिद्धगौडा पाटील यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केले। पाटील म्हणालेत की आम्ही विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर व युवा नेते संजय तेली यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा केली असून शिक्षण मंत्री यांनी सकारात्मक विचार करून येत्या आठवडाभरात संबंधित अधिकाऱ्यांची व शिष्टमंडळाची बैठक घेऊन लवकरच तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू असा शब्द दिला असल्याचे उपाध्यक्ष पाटील यांनी सांगितले। यावेळी माजी चेअरमन सोमनिंग बोरामणी, युवा नेते रेवनाप्पा मठपतींसह अधिक मान्यवर उपस्थित होते। लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी।